नमस्कार मित्रहो, मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या रातवा या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होताच. त्यातले बरेचसे लेख आपण सोबत अभ्यासलेही होते. त्यातलाच एक सुंदरसा अभ्यासपूर्ण लेख सुंदर कडई आपण सोबत अभ्यासू. या लेखामध्ये सरांनी सुंदर कडई अर्थात स्टर्क्युलिया युरेन्स या झाडाविषयी फार आपुलकीने माहिती दिली आहे. हे झाड कुठे आढळतं, कसं आहे, दिसायला कसं आहे, त्याचे उपयोग काय आहेत, किंवा या झाडासोबत त्यांच्या जोडल्या गेलेल्या जुन्या आठवणी यांचा सार या कथेमध्ये सरांनी आपल्या समोर उभा केला आहे. चला तर आपण सुरुवात करूयात. सुंदर कडई. सर लिहितात, जंगलात वाढणारं मध्यम आकाराचं कडई नावाचं हे एक झाड. कागदासारखी पांढरी किंवा गुलाबी अशी त्याची साल, पर्णहीन. त्याचं शुभ्र काष्ठशिल्प दुरून मोठं सुंदर दिसतं. ते कडेकपारीच्या काळ्या कातळावर उभं असल्यामुळं. त्या झाडाचा परिचय झाला तो कोइंबतूरच्या फॉरेस्ट कॉलेजमध्ये असताना, वेगवेगळ्या जंगलामध्ये भटकताना. जंगलातून त्याचं शुभ्र गुलाबीपण उठून दिसायचं. आमचे शिक्षक हरिसिंगानी यांनी या झाडाकडे आमचं लक्ष वेधून सांगितलं की या झाडाला न्यूड ऑफ फॉरेस्ट असं म्हणतात. त्याचं शास्त्रीय नाव स्टर्क्युलिया युरेन्स. शास्त्रीय लॅटिन नावं लक्षात ठेवायला थोडीशी अवघड असतात. अशा वेळी हरिसिंगानी सर झाडाची रान ओळख काव्यमय रीतीने करून देत असत. ओबडधोबड सालीच्या ऐनाला ते सुसरीच्या पाठीचं झाड म्हणायचे. खरबुजी सालीची ती चारोळी अशी ओळख करून द्यायचे. कडई या झाडाचा परिचय एवढ्यावरच थांबला. नंतर एके दिवशी आठवलं की हे झाड पुण्यात 30-32 वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये शिकताना बंड गार्डन मध्ये बघितलं होतं. वाडिया कॉलेज प्रेमी युगलांसाठी ते प्रसिद्ध होतं. या झाडाच्या खोडावर ते आपली नावं चाकूने कोरत. कधी त्यावर एखादी कवितेची ओळही झळके. कोरलेली अक्षरं रात्री डिंकाने भरून जात. अक्षरांना गोलाकारी येई. शेवटी वर्षाकाठी त्या बुंध्यावर इतकं काही लिहिलं जाई की नुसतीच अक्षरांची नक्षी त्यावर दिसे. पावसाळ्यात ती अक्षरं सालीबरोबर पुसली जात. असं ते प्रेमीजणांचं झाड. लिन युतांगचं द इम्पॉर्टन्स ऑफ लाईफ हे पुस्तक वाचताना पुन्हा एकदा कडईचा काव्यमय उल्लेख वाचला. चीन रसिक त्यावर चाकूने कविता कोरीत असत. फॉरेस्ट कॉलेजमधून परतल्यावर वृक्षांच्या उपयुक्ततेचा अभ्यास करताना कडईच्या झाडाचा काहीही उपयोग नाही हे लक्षात आलं. लाकूड मऊ, ठिसूळ, फांद्या वेड्या वाकड्या. त्यापासून ना इमारती लाकूड मिळतं ना त्याचा सरपणासाठी उपयोग होतो. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. अडचण म्हणून ती झाडं तोडून जमिनीवर आडवी पाडली जात. माणूस मेल्यावर देखील थोडीफार धुगधुगी असावी तसं त्या झाडाच्या फांद्या खोड्यांना पुन्हा पानं फुटत आणि हळूहळू सुकून जात. लाकूड कुजून त्याची माती होई. मातीतून आलेलं झाड पुन्हा मातीत जाई. भंडाऱ्याजवळील कोका येथील जंगल अतिशय समृद्ध होतं. सारा डोंगर सागाच्या उंच उंच वृक्षांनी बहरलेला. साजा बिजाची झाडं तर 2 हातांच्या कवेमध्ये मावत नसत. कोका पहाडाच्या उंच माथ्यावरील झाडावर चंद्र्या ढोक या पक्ष्यांची घरटी होत असल्याचं मी ऐकलं होतं. ते पाहायला मी भर पावसात तिथे पोहोचलो. रेंगे पारचा विठोबा हा रानकाढ्या माझ्या बरोबर होता. तिथं गेल्यावर विठोबाने नुकतीच उन्हाळ्यात उंच आणि विशाल कडईची झाडं तोडून आडवी पाडलेली मला दाखविली. कडईच्या फांद्या प्रचंड होत्या. प्रत्येकाचा आकार वेगळा, पॉलिश केल्यासारखी गुळगुळीत आणि सुबक सुंदर. आणि आश्चर्य वाटलं की ईश्वराने या वृक्षाला जन्म का दिला आणि त्याचा असा विनाशही का करविला. मृत्यूनंतरही ते झाड सुंदरच दिसत होतं. आभाळाकडे त्याच्या फांद्या झुकल्या होत्या. उन्हाने आता त्या निस्तेज झाल्या होत्या. अशाही परिस्थितीत सोनपाठी सुतार त्याच्या फांद्यांवर सरपटत चालला होता. त्यावर त्याने छिद्र करून आपलं घरटं केलं होतं. विठोबा सांगत होता, साब हीच ती कडईची झाडं ज्यावर चंद्र्या ढोकांची घरटी व्हायची. गेल्या बऱ्याच वर्षापासून ही झाडं वनखातं तोडत आहे. आता तोडली ती अखेर राहिलेली. गेल्या वर्षीच इथे चंद्र्या ढोकांचे 2-3 गोदे झाले होते. आता मात्र सारं संपलं.
कडईच्या झाडावरच चंद्र्या ढोक पक्षी घरटी करतात. हे पक्षी उत्तर भारत, आसाम, बांगलादेश व ब्रह्मदेशातून पावसाळ्यात पूर्व महाराष्ट्रात येतात. भंडारा आणि चंद्रपूरच्या भागामध्येच कडईच्या झाडावरच ते घरटी बांधून अंडी घालतात. तो एक काळा, राखी व उदी पांढऱ्या रंगाचा प्रचंड पक्षी असून त्यांची वजनदार चौकोनी पिवळी चोच पाचरीसारखी दिसते. छातीवर लोंबणाऱ्या लांब लचक पिसं नसलेल्या तांबड्या पिशवीमुळे त्या पक्ष्याची पटकन ओळखण होते. नवेगाव बांधानजीकच्या गोठण गावाजवळील दैत्याच्या पहाडीवरील कडईची झाडं अशीच वन विभागानं तोडली. तेव्हापासून त्या भागात होणारी त्यांची वीण थांबली. इतर कुठे वीण होत असल्याचं अद्याप तरी दिसून आलं नाही. विणीच्या काळातच त्यांची हत्या होईल. पवनीचे माधवराव पाटील एकदा सांगत होते, साहेब, या पक्ष्याच्या डोक्यात सर्पमणी असतो असा येथील या लोकांचा विश्वास आहे. सापाचा दंश झाला आणि त्यावर सर्पमणी फिरविला तर विषबाधा होत नाही अशीही त्यांची समजूत आहे. चंद्र्या ढोकाची मादी घरट्यामध्ये अंड्यावर बसली की तेथील गोंड आदिवासी रात्री झाडावर चढून त्या पक्षाला काठीने मारतात. दुसरी व्यक्ती तो पक्षी अलगद झेलण्यासाठी घरट्याखाली उभी असते. कारण तो मेलेला पक्षी जमिनीवर पडला तर सर्पमणी कुचकामी होतो. सर्पमणी तर कोणाच्या हाती लागत नाही, परंतु लोकांनी या पक्ष्यांचा नाश केला. तेव्हापासून या भागातले पक्षीही दिसेनासे झाले. कडई वृक्षाचा आणि चंद्र्या ढोक या पक्षाचा हा अनन्य संबंध पाहून त्या झाडाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून गेला. आतापर्यंत मी या झाडाकडे जंगलात वाढणारं एक निरुपयोगी झाड म्हणून पाहत होतो, परंतु चंद्र्या ढोकाचे ते अत्यंत आवडतं झाड असल्याचं फार उशिराने लक्षात आलं. अजूनही रानातील कड्यावर 1-2 कडईची झाडं उभी होती. अशा अवघड जागेवर जाऊन ती तोडणं शक्य नसल्यामुळेच ती जगली होती. हाताच्या पंजा एवढ्या रुंद हिरव्यागार पानांनी वृक्ष बहरला होता. वृक्षाच्या खोडावर भगव्या रंगाचे कागदासारखे पापुद्रे दिसत होते. कातळावर पारदर्शक डिंकाचे थेंब दिसत होते. त्याकडे पाहत विठोबा म्हणाला, साहेब, पाहिलंत? गोंदाचे थेंब. या झाडाला उन्हाळ्यात बहु गोंद येतो. तो गोंद खाण्यासाठी इथल्या तळ्यातील कासवं या झाडावर चढतात. 60-70 फूट उंच चढलेलं कासव मी या जंगलामध्ये पाहिलं आहे. ऐनाच्या ओबड धोबड झाडावर कासव डिंक खाण्यासाठी चढलेलं मी स्वतः पाहिलं होतं. अशा चिकण्या झाडावर कासव इतक्या उंच चढत असल्याचं ऐकून मला आश्चर्य वाटलं. कासव सोडलं तर एरवी या झाडावर बिबट्यासारख्या चपळ जनावरालाही चढता येत नाही. कडई वृक्षाच्या सौंदर्याचा प्रत्यय आला तो नवेगाव राष्ट्रीय उद्यानातील पोखर डोंगरीवर. पोखर डोंगरी म्हणजे नुसताच मोठमोठ्या शिळांचा प्रचंड ढिगारा होता. मातीचा एक कण नाही. आणि अशा डोंगरात आभाळाच्या पार्श्वभूमीवर कडईचं झाड मी पाहिलं. खाली दूरवर हिरव्यागार दऱ्याखोरी. ते हिवाळ्याचे दिवस होते. सायंकाळी सूर्याची किरणं त्यावर पडलेली. त्या प्रकाशात ते झाड तेजपुंज दिसत होतं. झाडाची पानगळ झाल्यामुळे त्याचा डोलारा डोळ्यामध्ये भरत होता. शुभ्र सफेद हिमानी काष्टशिल्प समोर उभा असल्याचा भास झाला. अंधार पडला. ग्रह नक्षत्राची त्याला पानं फुटली होती. त्या प्रकाशात ते झाड एखाद्या दीपस्तंभासारखं दिसत होतं. मी त्या झाडाकडे रात्रभर पाहत राहिलो. पहाटेला गुरु शुक्राची तेजस्वी चांदणी त्या पर्णहीन फांद्यांमधून दिसत होती. ते सुंदर झाड कातळाच्या कवेत एखाद्या रूपवती चिरतरुणीसारखं उभं होतं आणि मनात एकदम प्रकाश पडला. कातळासारख्या काळ्या भोर दिसणाऱ्या अथोल्लोच्या आलिंगनात सुंदर डेस्टिमोना उभी आहे. शापित डेस्टिमोना. मेळघाटात आल्यापासून तर मला कडईच्या झाडांकडे पाहण्याचा छंदच जडला. साऱ्या जंगलातून ती उठून दिसत. कड्यावर, कुठे उतारावर, तर कुठे नाल्या नदीकाठच्या कातळावर, तर कधी डोंगर माथ्यावर ही झाडं उभी असलेली दिसत. जणू ती मला जवळ बोलावीत असल्याचा भास होईल. तू ये, तू ये असं म्हणत आभाळाकडे हात केलेल्या जादूगाराच्या हातांसारखं ते झाड दिसे. मी त्या वृक्षाजवळ जाई. त्या वृक्षाला सावली कधीच नसे. एकतर तो पर्णहीन असे, नाहीतर तांबड्या नारिंगी फुलांनी बहरलेला असे, किंवा कुंकवाच्या करंड्याच्या आकाराच्या फळांनी लदलेला असे.
कडईला नारिंगी रंगाच्या फुलांचा मोहर येऊ लागला की मध खाणाऱ्या पक्ष्यांची तिथं क्षणोक्षणी गर्दी होते. त्यात पळसमैना, हरिद्र, भृंगराज, बुलबुल आणि सूर्यपक्षी असत. चांदण्या रात्री तर मोराचं कुल त्या फांदीवर बसलेलं असे. मोर, लांडोर, त्यांची 7-8 शावकं हरीनं आपल्या माना पंखामध्ये घालून झोपलेली असायची. मोराला मात्र झोप यायची नाही. तो तर जंगलातला जागल्या. बिबट्याची चाहूल लागली की तेवढ्या रात्री तो म्याव म्याव असं ओरडत साऱ्या जंगलातील प्राण्यांना जाग करायचा. त्याच्या मानेवरील पिसारा सदानकदा फुललेला असायचा. चांदण्या रात्री आभाळाच्या पार्श्वभूमीवरील त्यांच्या आकृत्या अतिशय मनोहर दिसायच्या. जंगलातल्या या झाडानजीक कुठंतरी जंगली जनावर मरून पडलेलं असावं. तेव्हा मृत जनावराच्या मांसावर येथेच ताव मारून एक गिधाडाचा कळप त्या झाडाच्या फांदीवर ओळीत बसलेला होता. एरवी गिधाडं दिसायला ओंगळच, पण या झाडावर बसल्यावर ती देखील सुंदर दिसत. दुरून वाटायचं की एखादं मोराचं खूल तर बसलं नसावं. या झाडाच्या ढोलीमध्ये घुबड आश्रय करून राहत. एकावर एक घरटं असलेल्या छिद्रातून पोपटाची पिलं डोकावायची. सोनपाठी व ठिपक्याचा सुतार पक्षी तिथली छिद्र रुंद करताना टॉक टॉक असा आवाज करीत. एवढंच नव्हे तर पट्ट्याच्या खारी शर्यत खेळताना दिसायच्या. तांबड्या चावऱ्या मुंग्या देखील असायच्या. अनेक वन्य पक्षी आणि कीटक या झाडाच्या आश्रयाने राहत असल्याचं निरीक्षणाअंती माझ्या ध्यानात आलं. त्या झाडाला फळं लागून त्यातील काळ्या मण्यासारख्या बियांवरील मांसल भाग पिकू लागला की दूर दूरून कावळे येत. एरवी जंगलात गाव कावळे दिसत नाहीत, परंतु फळं पिकू लागली की ती थव्या थव्यांनी उडत येतात. फळातील मांसल बिया आवडीने गिळतात आणि सायंकाळी गावातील काकागाराकडे परत जातात. दुसऱ्या दिवशी झाडाखालील सारी जमीन काळ्या बियांनी अंथरलेली दिसून येईल. त्या बिया कडईच्या असत. गावातील लहान मुलं त्या जमा करून व त्या फोडून त्यातील गर खात. एरवी कडईचं बी रुजायला मोठं अवघड, परंतु कावळ्याच्या शिटेमधून झाडाखाली पडलेलं बी पेरल्यावर लगेचच रुजतं. जंगलामध्ये विविध रंगांच्या फुलांच्या बांधा असतात. त्या दुसऱ्या वृक्षावर आपल्या मुळ्या रोवून हवेतून आपलं अन्न पाणी शोषून घेतात. ते बांडगुळून नव्हे, या बांध्याला पावसाळ्यात निळे, गुलाबी व साई रंगाचे सुंदर फुलांचे तुरे येतात. त्यांचा मंद गंध नाकाला सुखवितो. बांधा क्वचितच कडईच्या झाडावर येतो, कारण पंख असलेले बी त्या गुळगुळीत झाडावर क्वचितच मूळ धरतं. पण एकदा का त्याच्या मुळ्या त्या झाडावर धरून बांधा वाढला की त्याला संजीवनीचं महत्व येतं. ओंकार कोरकू एकदा कडईवर आलेल्या बांध्याची गोष्ट सांगत होता. बरं का साहेब, एकदा एक कोरकूबाई आपल्या नवऱ्याला मासळीची भाजी असलेली शिदोरी नेत असता कडईच्या झाडाखाली काही वेळ थांबली. पुढं जाऊन शिदोरी उघडताच तिला त्यातील सारे मासे जिवंत झालेले आढळले. या झाडांची संख्या जंगलातून उत्तरोत्तर कमी होत आहे. कडईच्या झाडापासून अतिशय किमती असा डिंक गोळा करण्याकरिता झाडावर, त्याच्या खोडावर 5 ते 6 इंचाची खाच कुऱ्हाडीने घेतात. दुसऱ्या दिवशी झाडाखाली खूप डिंक जमलेला असतो. लगेचच दुसरी खाच पूर्वीच्या विरुद्ध दिशेला घेतली जाते. परिणामी हे झाड वाऱ्याने मोडून खाली पडतं. वन्यजीवासाठी त्या झाडाची उपयुक्तता आता लक्षात आली आहे, परंतु त्याची अधिक वाढ करण्याच्या दृष्टीने काहीही प्रयत्न केला जात नाही. दगडधोंडे आणि कातळावर वाढण्याच्या त्या झाडाच्या प्रवृत्तीचा उपयोग उजाड डोंगरदऱ्यांचं वनीकरण करण्याकरिता निश्चितच होऊ शकेल. मित्रहो, हा लेख सर इथे संपवतात. तुम्ही जेव्हा जंगल सफारीला गेला असाल त्यावेळेस तुम्ही ऐकलं असेल, सोबतचा गाईड सांगत असतो, हे जे समोर दिसतंय ना उंच झाड, ते भूताचं झाड आहे बरं का. ते भूताचं झाड म्हणजे हे सुंदर कडई, स्टर्क्युलिया युरेन्स. या झाडाच्या सालीतून ना अतिशय घट्ट असा नैसर्गिक डिंक मिळतो आणि या डिंकाला जमा करण्याकरता माणूस या झाडाचा खून करतो, कारण दुसरा शब्द यासाठी नाही वापरला जाऊ शकत. आपल्याला हे झाड
टिकवायचं नाहीये, त्याचं संवर्धन करायचं नाहीये, पण जिथे कुठे हे झाड दिसतं त्या झाडापासून डिंक मात्र नक्की गोळा करायचा आहे. आणि तो डिंक जमा करण्याकरता, गोळा करण्याकरता काय करावं लागतं? मग माणूस काय करतो? त्याला दोन्ही बाजूनी त्या झाडावरती घाव घालतो आणि या झाडाला मारून टाकतो आणि मनमुराद डिंक लुटतो. माणसाची इतकी अमानुष प्रवृत्ती आहे ना, कठीण आहे. या झाडाचा औषधी उपयोग भरपूर प्रमाणामध्ये आहे. पित्तवृद्धीवरती या झाडाच्या सालीपासून जो काढा तयार होतो त्याचा उपयोग करता येतो. परत त्वचेवर जंतूंचं संक्रमण झालं असेल तर त्यामध्येही या झाडाचा उपयोग आहे. सरांनी अगदी पोट तिडकीने हा विषय आपल्या समोर मांडला आहे. त्यांचं प्रेम तर व्यक्त होतच, पण त्यांची ही तळमळही व्यक्त होते की वृक्षारोपण करा, जगवा झाडांना. नुसतं वृक्षारोपण करून बाजूला नका सरकू, तर त्या झाडांना जगवा, वाढवा त्यांना. तुम्हालाही जर खरंच कुठे आपलेपणा असेल ना, मनामध्ये ओलावा असेल या निसर्गाविषयी, तर प्रयत्न करा की प्रत्येक महिन्यात किमान एक छोटंसं रोपटं लावा आणि त्याची काळजी घ्या. हा सुंदर लेख ज्या पुस्तकामध्ये आहे ना, ते पुस्तक अर्थात रातवा हे पुस्तक शब्द निरंतरच्या ऑनलाईन बुक स्टोअर मध्ये उपलब्ध आहे. जर तुम्हाला ते पुस्तक मागवायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन बुक स्टोअरला भेट देऊ शकता आणि सहज पुस्तकं मागवू शकता. मी या बुक स्टोअरची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. चला तर आता आपण लवकर भेटू एखाद्या छानशा लेखासह किंवा एखाद्या छानशा पुस्तकाच्या परिचयासह. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.